नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तुमचे स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत पवित्र, पावन आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या महाकथेचा आनंद घेणार आहोत. ती कथा आहे प्रभू श्री रामचंद्रांची, रामनवमीची कथा. ही कथा ऐकल्याने तुमच्या जीवनात अनेक बदल होतील. तुम्हाला एक वेगळे ज्ञान या कथेमधून मिळेल. चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी हा दिवस हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सणांपैकी एक मानला जातो. या दिवशी त्रेतायुगात साक्षात भगवान विष्णूंनी मानवी रूप धारण करून अयोध्येमध्ये जन्म घेतला होता. श्रीराम म्हणजे केवळ एक राजा नव्हे, श्रीराम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, मर्यादांचे सर्वोत्तम उदाहरण. ते आदर्श पुत्र होते, आदर्श भाऊ होते, आदर्श पती होते, आदर्श राजा होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते आदर्श मानव होते. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी शिकवतो. त्यांनी कधी सत्याचा मार्ग सोडला नाही, धर्माची वाट चुकली नाही. आज आपण वाल्मिकी रामायण, तुलसीदास कृत रामचरित मानस आणि अनेक पुराणांमधून जमवलेल्या या महाकाव्याची सुरुवात करूया. ही कथा केवळ ऐकण्यासारखी नाही, ही कथा आत्म्यापर्यंत पोहोचते, मनाला शांती देते आणि जीवनाचा अर्थ सांगते. पण मित्रांनो, कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही खरे रामभक्त असाल तर जय श्रीराम अशी कॉमेंट नक्की करा. तर मंडळी, आपण सर्वजण आपले हात जोडा, मनात श्रीरामाचे नाव घ्या आणि या पवित्र कथा श्रवणाला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय जय श्रीराम. मंडळी, कोणतीही महान कथा सांगायची असेल तर त्याची पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक असते. त्रेतायुग हे 4 युगांपैकी दुसरे युग होते. सत्ययुग संपल्यानंतर त्रेतायुगाची सुरुवात झाली. या युगात धर्माचा ऱ्हास हळूहळू सुरू झाला होता. सत्ययुगात 4 पायांवर उभा असलेला धर्मरूपी वृषभ त्रेतायुगात 3 पायांवर आला, म्हणजेच धर्माला एक टेकू कमी झाला होता. या युगात रावण नावाचा एक महाबलाढ्य राक्षस होता. लंकेचा हा राजा अत्यंत विद्वान होता. तो 4ही वेदांचा ज्ञाता होता, षटशास्त्री जाणत होता, संगीतात निपुण होता. त्याने ब्रह्मदेवाची प्रचंड तपस्या केली होती आणि अमरत्वाचं वरदान मागितले होते. पण ब्रह्मदेवाने स्पष्ट सांगितले की अमरत्व कोणाला मिळत नाही. मग रावणाने चतुराई केली. त्याने सांगितले, मग मला देवांकडून, दानवांकडून, गंधर्वांकडून, यक्षांकडून, किन्नरांकडून आणि नागांकडून मृत्यू होऊ नये. पण मानवाकडून होणाऱ्या मृत्यूची काळजी त्याला वाटली नाही, कारण मानवाला तो क्षुद्र समजत असे. या वरदानामुळे रावण गर्विष्ठ झाला. त्याने स्वर्गात धुमाकूळ घातला, इंद्राला पराभूत केले, देवांना त्रास दिला, ऋषी मुनींच्या यज्ञांमध्ये विघ्ने आणली, निरपराध प्रजेला छळले. त्याचा भाऊ खर आणि दूषण यांनी दंडकारण्यात भीषण अत्याचार केले. रावणाची बहीण शूर्पणखा ही अत्यंत दुष्ट होती. एकूणच संपूर्ण पृथ्वी रावणाच्या अत्याचाराने त्रस्त झाली होती. धरती माता एका गायीचं रूप घेऊन देवांकडे गेली आणि रडत रडत तक्रार केली. सगळे देव मिळून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले, चला सगळे मिळून क्षीरसागरावर जाऊया. तिथे भगवान विष्णू विश्रांती घेत आहेत. ते एकटेच आपल्याला मदत करू शकतात. सर्व देव क्षीरसागरावर गेले. शेषशय्येवर योग निद्रेत असलेले भगवान विष्णू जागे झाले. देवांनी आपली व्यथा सांगितली. भगवान विष्णूंनी देवांचे म्हणणे शांतपणे ऐकले आणि मंद हास्य केले. ते म्हणाले, मी स्वतः मनुष्य रूपात पृथ्वीवर जन्म घेईन. रावणाच्या अहंकाराने त्याने मानवापासून मृत्यू मागितला नाही, तेच त्याचा विनाश करेल. मी एक मानव म्हणून जन्म घेऊन रावणाचा नाश करेन. हे ऐकून सर्व देव आनंदित झाले. त्यांनी भगवान विष्णूंना विनंती केली, प्रभो, आपण अयोध्येचे राजे दशरथ यांच्याकडे जन्म घ्या. आणि भगवान विष्णूंनी होकार दिला. आकाशात पुष्पवृष्टी झाली, देव दुंदुभी वाजल्या आणि संपूर्ण विश्वात आनंदाची लहर पसरली. मंडळी, आता आपण त्या पवित्र नगरीकडे जाऊया जिथे प्रभू श्रीरामाने जन्म घेतला. ती नगरी म्हणजे अयोध्या. वाल्मिकी महर्षींनी रामायणात अयोध्येचं वर्णन करताना लिहिले आहे की ती नगरी स्वर्गासमानच होती. अयोध्या नगरी सरयू नदीच्या काठावर वसलेली होती. ती 12 योजने लांब आणि 3 योजने रुंद होती.
तिच्या चारही बाजूंना मजबूत तटबंदी होती. नगरीत सुंदर राजमार्ग होते. घरे सुंदर आणि सुसज्ज होती. बाजारात अनेक प्रकारचे व्यापारी होते. हत्ती, घोडे आणि रथांनी भरलेली ती नगरी समृद्धीचे प्रतीक होती. या नगरीचे राजे होते दशरथ. दशरथ हे इक्ष्वाकू वंशाचे महान राजे होते. त्यांचे वडील अज होते. दशरथ हे अत्यंत पराक्रमी, धर्मनिष्ठ आणि प्रजाहित दक्ष राजे होते. ते इतके कुशल धनुर्धर होते की ते शब्दभेदी बाण मारू शकत होते. म्हणजेच ते केवळ आवाजाच्या दिशेने बाण मारून लक्ष्यभेद करत असत. त्यांच्या या कलेमुळेच पुढे त्यांच्या जीवनात एक दुःखद प्रसंग आला, पण ते नंतर सांगू. दशरथांना 3 राण्या होत्या. पहिली राणी होती कौसल्या. ती कोसल देशाची राजकन्या होती. सात्विक स्वभावाची, शांत, धीर आणि धार्मिक होती. दुसरी राणी होती कैकेयी. ती केकय देशाची राजकन्या होती. सुंदर, पराक्रमी आणि दशरथांची सर्वात लाडकी राणी होती. एकदा युद्धात दशरथांचा रथ तुटला असताना कैकेयीने स्वतः रथाचे चाक आपल्या बोटाने धरले होते आणि राजाला वाचवले होते. त्यामुळे दशरथांनी तिला 2 वर देण्याचे वचन दिले होते. तिसरी राणी होती सुमित्रा. ती मागधच्या राजकन्या होती. अत्यंत नम्र, विनयशील आणि सर्वांशी प्रेमाने वागणारी. परंतु वर्षे उलटत होती आणि दशरथांना एक मोठी खंत होती. त्यांना अपत्य नव्हते. राज्यास वारस नव्हता. हे शल्य त्यांच्या मनाला सतत बोचत होते. एकदा त्यांनी कुलगुरू वशिष्ठ महर्षींकडे आपली व्यथा मांडली. वशिष्ठ महर्षींनी सांगितले, राजन, शृंगी ऋषींकडून पुत्रकामेष्ठी यज्ञ करवा. निश्चितच तुम्हाला पुत्ररत्ने होतील. दशरथांना अत्यंत आनंद झाला. लगेच शृंगी ऋषींना निमंत्रण पाठवण्यात आले. शृंगी ऋषी हे एक महान तपस्वी होते, ज्यांच्या पावित्र्याने अंग देशातील दुष्काळ संपला होता. ते अयोध्येत आले आणि विधिवत यज्ञाची तयारी सुरू झाली. मंडळी, पुत्रकामेष्ठी यज्ञाची सुरुवात झाली. संपूर्ण अयोध्या नगरी यज्ञाच्या तयारीत मग्न झाली. हजारो ब्राह्मण, ऋषी मुनी यज्ञात सहभागी झाले. वेद मंत्रांच्या घोषाने आकाश दुमदुमले. यज्ञकुंडातून अग्नी भडकला आणि त्यातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. त्याच्या हाती सोन्याचे पात्र होते, ज्यात दिव्य खीर होती. त्या दिव्य पुरुषाने दशरथांना सांगितले, राजन, हे खीर पात्र घ्या आणि आपल्या राण्यांना द्या. देवांच्या आशीर्वादाने आपल्याला पुत्ररत्ने होतील. दशरथांनी श्रद्धेने ते पात्र घेतले आणि डोळे भरून आले. त्यांनी प्रथम कौसल्येला अर्धी खीर दिली, नंतर कैकेयीला थोडी खीर दिली आणि उरलेली सुमित्रेला दिली. वेळ लोटली आणि तिन्ही राण्या गर्भवती झाल्याचे कळले. संपूर्ण अयोध्येत आनंदाची लाट आली. दशरथ अत्यानंदित झाले. आणि मग आला तो पवित्र दिवस, चैत्र शुद्ध नवमी. सूर्य मध्यान्ह काळी आकाशात तळपत होता. सूर्य, मंगळ, शनी, गुरु आणि शुक्र हे 5 ग्रह उच्चस्थानी होते. कर्कलग्न उगवले होते. अशा या अत्यंत शुभ मुहूर्तावर राणी कौसल्येच्या उदरातून एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. त्या बाळाचे रूप पाहून कौसल्या थक्क झाली. त्या बाळाचे डोळे कमळासारखे होते, त्वचा निळ्या मेढ्यासारखी श्यामल होती. ओठ लाल होते, हात गुडघ्यांपर्यंत लांब होते, छाती रुंद होती. हे लक्षण महापुरुषाचे होते. त्या बालकाने आपल्या दिव्य स्वरूपात कौसल्येला दर्शन दिले. 4 हातांत शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले. पण क्षणभरच लगेच त्याने त्या सगळ्या खुणा मिटवल्या आणि एक साधे गोंडस बाळ बनले आणि रडू लागले. त्याच वेळी कैकेयीला भरत, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे जुळे पुत्र झाले. एकूण 4 पुत्र झाले आणि दशरथांचा आनंद गगनात मावेना. प्रभू राम जन्मले, भरत जन्मले, लक्ष्मण जन्मले, शत्रुघ्न जन्मले. संपूर्ण अयोध्येत उत्सव सुरू झाला. ढोल तासे वाजू लागले, दिवे लावले गेले, फुलांची उधळण झाली. आकाशातून देव पुष्पवृष्टी करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, गंधर्व गाऊ लागले. संपूर्ण विश्वात आनंद पसरला, कारण परमेश्वर स्वतः मानवरूप घेऊन पृथ्वीवर आला होता. दशरथांनी कुलगुरू वशिष्ठांना बोलावले. वशिष्ठांनी मुलांची नावे ठेवली. ज्येष्ठ पुत्राचे नाव ठेवले राम. राम म्हणजे जो सर्वांना आनंदित करतो. राम म्हणजे अखिल विश्वाचा आनंद. राम म्हणजे सत्य, धर्म, प्रेम आणि करुणा यांचे मूर्त रूप. र म्हणजे अग्नी, जो पापांना जाळतो. आ म्हणजे वायू, जो जीवन देतो. म म्हणजे सूर्य, जो अंधकार नाहीसा करतो. या 3 तत्वांनी बनलेले राम हे नाम सर्वात श्रेष्ठ मानले जाते. मंडळी, शिवपार्वती संवादात सांगितले आहे की हे राम नाम हे महामंत्र आहे.
हे एकच नाम जपल्याने सहस्र विष्णू नाम जपण्याचे पुण्य मिळते. म्हणूनच आजही आपण जय श्रीराम म्हणतो आणि मन शांत होते. मंडळी, चारही राजकुमार मोठे होऊ लागले. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे चौघे बालपणापासूनच एकमेकांवर अत्यंत प्रेम करत असत. राम आणि लक्ष्मण तर सावलीसारखे एकत्र असत. राम जिथे जाईल तिथे लक्ष्मण असे. भरत आणि शत्रुघ्न हेही तसेच एकत्र असत. बालकांचे शिक्षण सुरू झाले. कुलगुरू वशिष्ठांच्या आश्रमात चारही राजकुमार शिकू लागले. वेद, वेदांग, धनुर्विद्या, घोडेस्वारी, रथचालन सगळ्या विद्या ते शिकू लागले. राम अत्यंत बुद्धिमान होते आणि शिक्षकांचे आवडते होते. ते नेहमी इतरांच्या मदतीला तत्पर असत. गुरूंच्या आज्ञेत राहणे, वडीलधाऱ्यांचा आदर करणे, लहानांवर प्रेम करणे या सगळ्या गुणांनी ते भरले होते. एके दिवशी सकाळी अयोध्येला एक अनपेक्षित पाहुणे आले. ते होते महर्षी विश्वामित्र. विश्वामित्र हे क्षत्रिय राजे होते, पण महान तपस्येने त्यांनी ब्राह्मण्य प्राप्त केले होते. ते ब्रह्मर्षी पदाला पोहोचले होते. त्यांचे तेज इतके प्रखर होते की त्यांच्या पुढे सूर्यही फिके पडे. दशरथांनी मोठ्या आदराने त्यांचे स्वागत केले. विश्वामित्र म्हणाले, राजन, मी एक महान यज्ञ करत आहे, पण राक्षस मारीच आणि सुबाहू या यज्ञात विघ्न आणत आहेत. माझ्या रक्षणासाठी तुमच्या पुत्र रामाला माझ्यासोबत पाठवा. हे ऐकून दशरथांचे काळीज गोळा झाले. राम तेव्हा केवळ 15-16 वर्षांचे होते. त्यांनी विचारले, महर्षी, रामाऐवजी माझ्या सेनेसह मी स्वतः येतो. पण विश्वामित्र अडले नाही. त्यांनी स्पष्ट सांगितले की रामच यायला हवा आणि त्याच्यासोबत लक्ष्मणही यायला हवा. वशिष्ठ महर्षींनी दशरथांना समजावले, राजन, विश्वामित्र महाज्ञानी आहेत. ते रामाचे भले करतीलच. तुम्ही राजकुमारांना पाठवा. दशरथांनी डोळ्यात अश्रू आवरत राम आणि लक्ष्मणाला विश्वामित्रांबरोबर पाठवले. विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाला घेऊन आश्रमाकडे निघाले. वाटेत विश्वामित्रांनी रामाला बला आणि अतिबला या 2 अद्भुत विद्या दिल्या. या विद्यांमुळे झोप, भूक आणि थकवा जाणवत नाही. तसेच त्यांनी दिव्यास्त्रांचेही ज्ञान दिले. वाटेत ताटका नावाची एक राक्षसी होती. ती एकेकाळी एक सुंदर स्त्री होती, पण शापाने राक्षसी झाली होती. तिने अनेक ऋषीमुनींना त्रास दिला होता. विश्वामित्रांनी रामाला सांगितले की तिचा वध करावा. राम क्षणभर थांबले, कारण स्त्री हत्या करणे त्यांना योग्य वाटत नव्हते. पण विश्वामित्रांनी समजावले की जेव्हा एखादी स्त्री अनेकांना त्रास देते तेव्हा तिचा वध हा पाप नाही, उलट धर्म आहे. मग रामाने ताटकेचा वध केला. ताटकेला मोक्ष मिळाला. पुढे विश्वामित्रांच्या आश्रमात यज्ञ सुरू झाला. रामाने आणि लक्ष्मणाने रात्रभर जागून यज्ञाचे रक्षण केले. 6व्या दिवशी मारीच आणि सुबाहू रक्तवर्षाव करत आले. रामाने मानवास्त्राने मारीचाला शेकडो योजने दूर फेकले. मग आग्नेयास्त्राने सुबाहूचा वध केला. यज्ञ निर्विघ्न पार पडला. विश्वामित्र अत्यानंदित झाले. आता विश्वामित्र रामाला आणि लक्ष्मणाला मिथिलेला घेऊन गेले, कारण तिथे राजा जनकाच्या दरबारात एक महान स्वयंवर होणार होते. मंडळी, मिथिला हे एक महान नगर होते. त्याचे राजे जनक हे अत्यंत विद्वान, ज्ञानी आणि धर्मनिष्ठ होते. ते इतके ज्ञानी होते की त्यांना राजर्षी म्हटले जाई, म्हणजे राजाही आणि ऋषीही. त्यांनी शेताची नांगरणी करताना अचानक एक तेजस्वी कन्या मिळाली होती. ती मातीतून आली होती, म्हणून तिचे नाव सीता ठेवले. सीता म्हणजे नांगराची रेषा. ही सीता साक्षात लक्ष्मी देवीचा अवतार होती. ती अतिशय सुंदर होती. तिचे वर्णन करताना वाल्मिकी म्हणतात, ती कमल नयना होती. तिचे हास्य सुंदर होते. ती सर्व स्त्रियांमध्ये श्रेष्ठ होती. जनकाजवळ शिवधनुष्य होते. हे धनुष्य शिवांचे होते आणि ते इतके जड होते की सामान्य माणूस त्याच्याजवळ जाऊ शकत नसे. जनकाने प्रतिज्ञा केली होती की जो हे शिवधनुष्य उचलेल त्याच्याशी माझी कन्या सीतेचे लग्न लावेन. अनेक राजे आले, अनेक वीर आले, पण कोणालाही ते धनुष्य हलवता आले नाही. रावणही आला होता म्हणतात. त्यानेही प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांसोबत मिथिलेत आले. जनकाने त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. राम आणि सीता एकमेकांना पाहिले. तो क्षण, तो एक दिव्य क्षण होता. 2 आत्म्यांची ओळख झाली. 2 हृदये एकत्र आली. सीतेच्या मनात रामाबद्दल प्रेमाचे अंकुर फुटले आणि रामाच्याही मनात सीतेबद्दल ओढ निर्माण झाली. पण दोघांनीही ते मनातच ठेवले, कारण मर्यादा हे त्यांच्या स्वभावातच होते. दुसऱ्या दिवशी स्वयंवर सभा भरली. अनेक राजे आले होते. शेकडो, हजारो जनकाने शिवधनुष्य उपस्थित केले. ते पाहून अनेकांनी प्रयत्नच केला नाही. जे केले ते अपयशी झाले. विश्वामित्रांनी रामाला सांगितले, राम, जा, ते धनुष्य उचल.
राम उठले, त्यांनी सभेला वंदन केले, गुरूंना प्रणाम केले आणि शांतपणे त्या धनुष्यापाशी गेले. त्यांनी त्या धनुष्याला हात लावला. जड होते ते, पण रामाने सहजपणे ते उचलले. सभेत श्वास थांबला होता. मग रामाने ते धनुष्य ओढण्यास सुरुवात केली. इतके जोराने ओढले की ते धनुष्य 2 तुकडे झाले. एक भयंकर गडगडाट झाला, जणू वज्रपात झाला. सारी पृथ्वी हादरली. सभेतील सर्वजण थक्क झाले. जनक उभे राहिले, त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरले. त्यांनी घोषणा केली, माझी कन्या सीता या पुरुषाची आहे. रामाला माझी सीता अर्पण. संपूर्ण सभा जय जय रामच्या जयघोषाने दुमदुमली. सीतेने रामाच्या गळ्यात जयमाला घातली. त्या क्षणी स्वर्गातून पुन्हा एकदा पुष्पवृष्टी झाली. ती क्षणोक्षण कालातीत होती, कारण ती होती राम आणि सीतेची भेट, परमेश्वर आणि त्याच्या आदिशक्तीची भेट. मग जनकाने अयोध्येला निरोप पाठवला. दशरथ मोठ्या थाटात मिथिलेत आले. राम आणि सीतेचा विवाह थाटात पार पडला. लक्ष्मण आणि जनकाची दुसरी कन्या उर्मिला यांचाही विवाह झाला. 4ही जोड्यांचे विवाह एकत्र झाले. अयोध्या आणि मिथिला या 2 नगरींमध्ये आनंदाला पारावार उरला नाही. मंडळी, विवाह झाले आणि सर्वजण अयोध्येकडे परतू लागले. वाटेत एक अनपेक्षित भेट झाली. समोर येताना दिसला एक विकराल ऋषी. अग्नीसारखे तेज, हातात परशु, शरीरावर जटा, कपाळावर रुद्राक्ष. ते होते परशुराम. परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार होते. ते क्षत्रियांचे कट्टर शत्रू होते. त्यांनी 21 वेळा पृथ्वी निष्क्षत्रिय केली होती असे म्हटले जाते. त्यांच्याजवळ विष्णू धनुष्य होते. परशुरामाने क्रोधाने विचारले, कोणी शिवधनुष्य तोडले? त्या वीराने माझ्याशी युद्ध करायला यावे. दशरथ घाबरले. विश्वामित्र शांत राहिले आणि राम पुढे आले. ते म्हणाले, हे महर्षी, मी रामचंद्र आहे. मीच शिवधनुष्य तोडले. परशुरामाने रागाने रामाकडे पाहिले आणि म्हणाले, जर तुझ्यात खरोखरच शक्ती असेल तर हे विष्णू धनुष्य चढव. रामाने शांतपणे ते धनुष्य घेतले आणि सहज प्रत्यंचा चढवली. परशुराम थक्क झाले. त्यांना आठवले की हे काम केवळ विष्णूच करू शकतात. त्यांना साक्षात्कार झाला की रामच साक्षात विष्णू आहेत. परशुराम नम्र झाले. त्यांनी रामाला वंदन केले आणि आपली सारी शक्ती रामाला अर्पण केली. मग ते तपश्चर्येसाठी निघून गेले. हा प्रसंग खूप महत्वाचा आहे मंडळी. परशुराम हे अवतार होते, पण एखादी वेळी माणूस गर्वाने आंधळा होतो. रामाने विनयाने पण ठामपणे उत्तर दिले. अहंकाराला विनयाने नमवता येते, हा संदेश या प्रसंगातून मिळतो. मंडळी, काही वर्षे आनंदात गेली. रामाची कीर्ती चहूबाहूंनी पसरली होती. अयोध्येची जनता रामावर जीव ओवाळत असे. राम सर्वांशी सारख्या प्रेमाने वागत. गरीब श्रीमंत असा भेद त्यांना माहीत नव्हता. राम जिथे जात तिथे सूर्यप्रकाश येत असे. जणू आनंद त्यांच्या पाठोपाठी येत असे. दशरथ आता म्हातारे झाले होते. त्यांनी ठरवले की रामाला राज्याभिषेक करावा, राजपद द्यावं. हे ऐकून संपूर्ण अयोध्येत जल्लोष झाला. सर्वत्र तयारी सुरू झाली. उद्या सकाळी राज्याभिषेक होणार होता. पण मंडळी, नियतीने वेगळेच ठरवले होते. कैकेयीची दासी मंथला हिने हे ऐकले. मंथरा कुबड्या, मत्सरी आणि कुटील स्वभावाची होती. ती कैकेयीची लहानपणाची दासी होती. तिने कैकेयीच्या मनात विष पेरायचे ठरवले. मंथरा कैकेयीकडे गेली आणि म्हणाली, राणी, तुम्हाला आनंद होत आहे, पण हे तुमच्यासाठी वाईट आहे. उद्या रामाचा राज्याभिषेक झाला तर तुमचा पुत्र भरत कायमचा उपेक्षित राहील. कौसल्या ही राज्यात सर्वेसर्वा होईल आणि तुम्हाला विसरेल. पहिल्यांदा कैकेयीला राग आला. ती म्हणाली, राम हे माझ्याही मुलासारखे आहेत. मी त्याला माझ्या भरतापेक्षा जास्त प्रेम करते. मंथरा, तू उगाचच बोलत आहेस. पण मंथरा थांबली नाही. तिने पुन्हा पुन्हा कैकेयीच्या मनात शंकेचे बीज पेरले. हळूहळू माया, मोह, मातृत्वाची काळजी आणि मंथराचे विष यांनी मिळून कैकेयीचे मन बदलवले. कैकेयी कोपगृहात गेली. ती रडत राहिली. सजावट उतरवली. केस विस्कटले. रात्री दशरथ आले. त्यांनी विचारले, प्रिये, काय झाले? आज आनंदाचा दिवस असताना तू इथे का? कैकेयी म्हणाली, राजन, तुम्ही मला पूर्वी 2 वर दिले होते. ते आता मागण्याची वेळ आली आहे. 1, भरताला राज्याभिषेक करा. 2, रामाला 14 वर्षे वनवास द्या. हे ऐकून दशरथांना वज्रघात झाल्यासारखे वाटले. ते मूर्छित झाले. शुद्धीवर आल्यावर त्यांनी रडत रडत सांगितले, कैकेयी, तू काय मागत आहेस? राम माझा प्राण आहे. त्याच्याशिवाय मी जगणार नाही. इतर काहीही माग, पण हे नको. पण कैकेयी ठाम राहिली. ती म्हणाली, राजन, सत्यव्रती राजाने दिलेले वचन पाळलेच पाहिजे. दशरथांनी रात्रभर रडत काढली. सकाळी राम आले. दशरथांना बघून रामाच्या मनात काळजी आली. त्यांनी विचारले, पिताश्री, काय झाले?
आपण इतके दुःखी का? दशरथ काही बोलू शकले नाहीत. तेव्हा कैकेयीने सांगितले. राम क्षणभर शांत राहिले. मग त्यांनी मंद हसत सांगितले, माते, पिताजींना दिलेले वचन पाळणे हाच धर्म आहे. मी वनवासाला तयार आहे. भारताला राज्य मिळो. पिताजींना सांगा की ते दुःखी होऊ नयेत. मंडळी, हा क्षण पाहून अख्ख्या अयोध्येचा ऊर भरून आला. एक पुत्र आहे जो राज्यपदाचा त्याग करतो, जो वडिलांचे वचन पाळण्यासाठी वनात जातो, जो आईच्या आदेशाला मान देतो. हा मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. सीतेला समजले. ती म्हणाली, प्रभू, पत्नीचा धर्म आहे पतीसोबत राहणे. वन असो वा राज्य, मी तुमच्या बरोबर येईन. लक्ष्मण उठला. त्याचे डोळे लाल झाले होते. तो म्हणाला, भैया, मी तुमच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. मलाही सोबत न्या. आणि असे झाले. राम, सीता आणि लक्ष्मण तिघेही वनवासाला निघाले. संपूर्ण अयोध्या त्यांच्या मागे आली. लोक रडत होते, वृद्ध रडत होते, मुले रडत होती. रामाने सर्वांना समजावले, सर्वांना थांबवले आणि पुढे निघाले. दशरथ महालात बसून राम राम असे ओरडत राहिले. ते खूप आजारी पडले. काही दिवसांतच त्यांनी प्राण सोडला, कारण रामाशिवाय त्यांना जगणे शक्य नव्हते. श्रवणकुमार प्रसंगाचा शाप त्यांना आठवला आणि ते डोळे मिटले. मंडळी, एका चुकीच्या निर्णयाने किती दुःख निर्माण होऊ शकते. मंथरेच्या विषारी शब्दांनी एका राजघराण्याचे नशीब बदलले. म्हणूनच सांगतात, वाईट लोकांच्या संगतीने बुद्धी भ्रष्ट होते. मंडळी, राम, सीता आणि लक्ष्मण वनात निघाले. निषादराज गुहाने त्यांना गंगा पार करण्यास मदत केली. ते गंगा यमुना यांच्या संगमावर पोहोचले. ते ठिकाण म्हणजे प्रयाग. आज आपण त्याला प्रयागराज म्हणतो. तिथे भारद्वाज ऋषींनी त्यांचे स्वागत केले आणि चित्रकूटाला जाण्याचा मार्ग दाखवला. चित्रकूटावर राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वास केला. हे ठिकाण अत्यंत रमणीय होते. हिरव्यागार झाडांनी वेढलेले, फुलांचे ताटे, पक्ष्यांचे स्वर, मंदाकिनी नदी. राम तिथे आनंदाने राहत होते. इकडे अयोध्येत भरत मामाकडे गेला होता. तो परत आला तेव्हा त्याला समजले की पिताजी गेले, रामाला वनवास झाला. भरत प्रचंड दुःखी झाला. त्याने रडत रडत कैकेयीला म्हटले, आई, तू हे काय केलेस? मला राज्य नको, मला रामाचा वियोग नको. भरत रामाला आणण्यासाठी वनात निघाला. सारी अयोध्या त्याच्या सोबत आली. चित्रकूटावर भरत आला आणि रामाचे पाय धरून रडू लागला. त्याने विनंती केली, भैया, परत चला. राज्य तुमचेच आहे. मी नाही करणार राज्य. राम शांतपणे म्हणाले, भरत, पिताजींचे वचन पाळले पाहिजे. 14 वर्षे मला वनात राहणे हाच धर्म आहे. तू अयोध्येला जा आणि प्रजेचे पालन कर. भरत रडत राहिला. त्याने रामाच्या चरण पादुका मागितल्या. रामाने त्याला पादुका दिल्या. भरत त्या पादुका घेऊन अयोध्येला परत गेला. त्याने नंदीग्रामात झोपडी बांधली, तपस्वी जीवन जगला आणि त्या पादुका सिंहासनावर ठेवून राम परत येईपर्यंत त्यांच्या प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार केला. भरताचा हा त्याग कमी नाही मंडळी. रामाने जसा राज्याचा त्याग केला तसाच भरताने त्या राज्याचाही उपभोग घेण्याचा त्याग केला. म्हणूनच आजही भाऊबंदकीच्या प्रेमाचे उदाहरण म्हणून राम भरत यांच्या बंधुप्रेमाचा उल्लेख होतो. रामाने चित्रकूट सोडले आणि ते दंडकारण्यात प्रवेश केले. त्यांनी अनेक ऋषींच्या आश्रमांना भेट दिली. अत्री मुनी आणि त्यांच्या पत्नी अनसुया यांनी सीतेला अनेक दिव्य वस्तू दिल्या. शरभंग, सुतीक्ष्ण अशा अनेक ऋषींना भेटले. पुढे ते अगस्त्य मुनींच्या आश्रमात गेले. अगस्त्य मुनींनी रामाला ब्रह्मदेवाने बनवलेले धनुष्य, 2 भाते, इंद्राचे तेजस्वी खड्ग आणि कधी न संपणारे बाण दिले. आता राम वनातील राक्षसांशी लढण्यास तयार होते. त्यांनी पंचवटी येथे वास केला. पंचवटी म्हणजे 5 वडांच्या झाडांचे ठिकाण. आजचे नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर परिसर हे पंचवटीचे क्षेत्र मानले जाते. तिथेच लक्ष्मणाने एक सुंदर कुटी बांधली. मंडळी, पंचवटीत राहत असताना एक दिवस एक स्त्री आली. ती होती शूर्पणखा, रावणाची बहीण. ती एक राक्षसी होती, पण माया वापरून सुंदर स्त्रीचे रूप घेऊन आली होती. तिने रामाला पाहिले आणि मोहित झाली. ती म्हणाली, तू अत्यंत सुंदर आहेस, माझ्याशी लग्न कर. रामाने सांगितले, मी विवाहित आहे, माझे लग्न होऊ शकत नाही. तिने लक्ष्मणाकडे मागणी केली. लक्ष्मणाने नकार दिला. मग शूर्पणखाने आपले खरे रूप दाखवले आणि सीतेवर हल्ला करायला गेली. लक्ष्मणाने तत्काळ तिचे नाक आणि कान कापले. शूर्पणखा ओरडत रावणाकडे गेली. रावणाने हे ऐकून कट रचला.
त्याने आपला मामा मारीचाला बोलावले. मारीच हा माया जाणत असे. रावणाने त्याला सांगितले, तू सोन्याच्या हरणाचे रूप घे आणि रामाच्या आश्रमाजवळ जा. मारीच हरण झाला. सीतेने ते सोनेरी हरण पाहिले आणि रामाला म्हणाली, हे हरण मला पाहिजे. राम मारीचाच्या मागे गेले. मारीच रामाला खूप दूर घेऊन गेला. शेवटी रामाने त्याला बाण मारला. मरताना मारीचाने रामाच्या आवाजात, हे लक्ष्मण, हे सीते, असे ओरडला. सीतेने ऐकले आणि घाबरली. तिने लक्ष्मणाला सांगितले, जा, रामाला मदत कर. लक्ष्मणाने समजावले, रामाला कोणती मदत लागत नाही, हा राक्षसी कावा आहे. पण सीता ऐकली नाही. तिने अत्यंत कठोर शब्दात लक्ष्मणाला पाठवले. लक्ष्मणाने जाण्यापूर्वी जमिनीवर एक रेषा आखली, लक्ष्मण रेखा. त्याने सांगितले, माते, या रेषेच्या आत राहा, बाहेर जाऊ नका. रावण साधूचे रूप घेऊन आला. त्याने भिक्षा मागितली. भिक्षा द्यायला सीता रेषेपाशी आली. रावणाने सांगितले, लक्ष्मण रेखेच्या बाहेर ये, नाहीतर भिक्षा घेणार नाही. सीता लक्ष्मण रेखेच्या बाहेर पडली आणि रावणाने तिला पकडले. जटायू नावाचा गरुड, दशरथांचा जुना मित्र, त्याने हे पाहिले. तो रावणाशी झुंजला. त्याने रावणाच्या रथाची बरीच तोडफोड केली, पण रावणाने त्याचे पंख कापले. जटायू जमिनीवर कोसळला. रावण सीतेला घेऊन लंकेकडे उडाला. सीतेने मागे वळून पाहिले. ती रडत होती. तिने आपले दागिने झाडांमध्ये आणि खडकांवर टाकत गेली, वाट दाखवण्यासाठी. मंडळी, लक्ष्मण रेखेचा हा प्रसंग आजही आपल्याला संदेश देतो. आपल्या जीवनात एक लक्ष्मण रेखा असते, नीतिमत्तेची, धर्माची रेषा. ती ओलांडल्यावर संकट येतेच. सीतेने ती ओलांडली नसती तर रावण काहीच करू शकला नसता. आपणही आपल्या जीवनातील लक्ष्मण रेखेचे पालन करायला हवे. मंडळी, राम परत आले आणि कुटी रिकामी पाहिली. सीता नव्हती. रामाने आवाज दिला, सीते, पण उत्तर आले नाही. राम धावत सुटले. आसपास शोध करत होते. लक्ष्मण आला. दोघांनी मिळून शोध केला. तेव्हा त्यांना दिसला जटायू, जखमी, रक्तात न्हालेला, जमिनीवर पडलेला. रामाने त्याला उचलले. जटायूने सांगितले, राम, रावणाने सीतेला नेले. मी लढलो पण हरलो. एवढे सांगून जटायूने प्राण सोडला. राम रडले. हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक आहे. जटायूला रामाने स्वतःच्या पित्याप्रमाणे मानले आणि त्याचा अंत्यविधी केला. जटायू, तू धन्य आहेस, राम म्हणाले. तू सीतेसाठी प्राण दिलेस, तुला मोक्ष मिळो. पुढे राम आणि लक्ष्मण दंडकारण्यात शोध करत निघाले. त्यांना कबंध नावाचा एक राक्षस भेटला. राम लक्ष्मणाने त्याला ठार केले. कबंध हा एक श्रापित गंधर्व होता. मुक्त होताना त्याने सांगितले, ऋष्यमुख पर्वतावर जा, तिथे वानरराज सुग्रीव आहे, त्याची मदत घ्या, तो सीतेचा शोध लावेल. ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव राहत होता, कारण त्याचा भाऊ वाली त्याला तिथे मारायला येत नसे. वाली सुग्रीव हे वानरराज होते. वालीने सुग्रीवाचे राज्य आणि पत्नी हिसकावली होती. ऋष्यमुखावर हनुमान होते, सुग्रीवाचे विश्वासू मंत्री. हनुमान म्हणजे वायुपुत्र, अंजनीपुत्र, केसरी नंदन. ते ब्राह्मणाचे रूप घेऊन राम लक्ष्मणाकडे आले. त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि राम थक्क झाले. राम लक्ष्मणाला हळूच म्हणाले, बघ लक्ष्मण, हा किती सुंदर बोलतो. चारही वेदांचे ज्ञान, व्याकरणाची पूर्ण जाण, स्वरात गोडवा, यात हा कमी नाही. जिथे असा संदेशवाहक आहे तिथे कार्य नक्कीच यशस्वी होईल. हनुमान खऱ्या रूपात आले. त्यांनी रामाला पाहिले आणि क्षणभरात ओळखले, हे साक्षात परमेश्वर आहेत. त्यांचे डोळे भरले. त्यांनी रामाच्या पाया पडले. राम हनुमानाची ती भेट, ती कालातीत आहे. हनुमानाने राम सुग्रीवाची भेट घडवून आणली. सुग्रीवाशी मैत्री झाली. रामाने वालीचा वध करण्याचे वचन दिले आणि सुग्रीवाने सीतेचा शोध घेण्याचे वचन दिले. वाली आणि सुग्रीव लढले. रामाने झाडाआड उभे राहून वालीला बाण मारला. वाली जखमी झाला. तो म्हणाला, राम, तुम्ही छपून बाण मारला, हे क्षत्रिय धर्माला धरून नाही. रामाने शांतपणे उत्तर दिले, वाली, तू तुझ्या भावाची पत्नी घेतलीस, हे धर्माला धरून नाही. अधर्माने वालणाऱ्याला दंड देणे हाच धर्म आहे. वालीला आपली चूक समजली. मरण्यापूर्वी त्याने रामाकडे क्षमा मागितली आणि मोक्ष पावला. मग वर्षा ऋतू आला. 4 महिने वर्षा होती. राम किष्किंधा नजीक एका पर्वतावर राहिले. सीतेच्या आठवणीत, शोकात. ते आकाश बघत सीतेला आठवत राहिले. त्यांनी लक्ष्मणाला सांगितले, सीतेशिवाय हे जग मला सुने वाटते. पाऊस बघून वाटतं सीता ही आसवे गाळत असेल. रामाचे हे शब्द ऐकून दगड धोंडेही पाझरले असतील.
मंडळी, वर्षा ऋतू संपला आणि सुग्रीवाने वानर सेना पाठवली. दिशांना वानर सीतेचा शोध करायला निघाले. दक्षिण दिशेला हनुमान, अंगद, जांबवंत आणि इतर अनेक वीर वानर गेले. समुद्राच्या काठाशी त्यांनी संपनपाती, जटायूचे भाऊ, याला भेटले. त्याने सांगितले, मी आकाशातून पाहिले आहे. सीता लंकेत आहे. रावणाने तिला अशोकवनात ठेवले आहे. समुद्र लांघण्याचे आव्हान आले. 100 योजने रुंद समुद्र. कोण जाणार? जांबवंतांनी हनुमानाला आठवण करून दिली, हनुमान, तुमच्यात शक्ती अपरिमित आहे. तुम्ही लहानपणी सूर्याला फळ समजून गिळायला गेला होतात. तुम्ही बालपणी मेरू पर्वत उचलला होतात. तुम्हीच हे काम करू शकता. हनुमानाला आठवण झाली. त्यांचे अंग फुलले. त्यांचे शरीर विशाल झाले. त्यांनी सागरावर उड्डाण केले. रामाचे नाव घेतले, जय श्रीराम, आणि उडाले. हनुमान लंकेत पोहोचले. रात्री हनुमानाने लंकेचे निरीक्षण केले. त्यांना लंकिनी भेटली. लंकिनी ही नगरद्वाराची रक्षक होती. हनुमानाने तिला ठोसा मारला. लंकिनी म्हणाली, तुझा ठोसा मला जाणवतो. हे ब्रह्मदेवाच्या शापाची पूर्ती आहे. लंका आता खतम होईल. हनुमान रावणाचा महाल शोधत फिरले. सर्वत्र पाहिले. अशोकवनात गेले आणि तिथे एका झाडाखाली, झाडांच्या सावलीत एक स्त्री दिसली. सुकलेली, अस्तव्यस्त, पण तरीही तेज असलेली. ती होती सीता. हनुमान झाडावर बसले आणि रामाच्या कथा सांगू लागले. सीतेने ऐकले. विश्वास बसेना. मग हनुमानाने रामाची अंगठी काढली आणि सीतेला दिली. सीतेने ती पाहिली आणि डोळे भरले. माझे प्रभू जिवंत आहेत. हनुमान खाली आले. त्यांनी सांगितले, माते, राम येतील, वेळ लागणार नाही. सीतेने सांगितले, हनुमान, रामाला सांग की 1 महिना मी थांबू शकेन. त्यानंतर माझे जीवन संपेल. हनुमानाने अशोकवन उद्ध्वस्त केले. राक्षसांशी युद्ध केले. रावणाच्या पुत्र मेघनादाने ब्रह्मपाश टाकून हनुमानाला बांधले. हनुमान मुद्दाम बंधनात गेले. रावणाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि त्याला संदेश देण्यासाठी. रावणाच्या दरबारात हनुमान गेले. रावण सोन्याच्या सिंहासनावर बसलेला, 10 डोकी, 20 हात, तेजस्वी पण अहंकारी. हनुमानाने त्याला रामाचा निरोप दिला. सीतेला परत कर, नाहीतर तुझा नाश निश्चित. रावण हसला. त्याने हनुमानाच्या शेपटाला आग लावण्याचा आदेश दिला. हनुमान म्हणाले, माझ्या शेपटाला वाढवता येते. त्यांनी शेपूट इतके मोठे केले की कापड संपले. मग आग लावली. हनुमानाने रामाचे स्मरण केले आणि आग शांत वाटली. त्या पेटत्या शेपटीने त्यांनी लंकेला आग लावली. सोन्याची लंका जळू लागली. मग हनुमान समुद्र पार करून परत आले, सीतेची खबर घेऊन. मंडळी, हनुमान परत आले. त्यांनी सीतेची खबर दिली. राम आनंदित झाले. मग वानरसेना समुद्राच्या काठी आली. एकूण कोट्यावधी वानर होते. समस्या होती, समुद्र कसा पार करायचा. नळ आणि नील हे 2 वानर होते, जे पाण्यात दगड टाकले तर ते बुडत नसत, ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे. त्यांनी सेतू बांधण्यास सुरुवात केली. रामाने समुद्राला हात जोडून विनंती केली. समुद्रदेव प्रकट झाले आणि म्हणाले, राम, मी रस्ता देऊ शकत नाही, पण तुम्ही सेतू बांधा, मी त्याला आधार देईन. नळ नील यांच्या नेतृत्वाखाली वानरांनी सेतू बांधायला सुरुवात केली. मोठमोठे दगड, झाडे, पर्वतांचे तुकडे सगळे समुद्रात टाकले. त्यावर रामचे नाव लिहिले जाई आणि ते बुडत नसत. 5 दिवसात 100 योजने लांब सेतू तयार झाला. हा सेतू, राम सेतू, आजही तमिळनाडूच्या रामेश्वरम पासून श्रीलंकेपर्यंत दिसतो. वानरसेना लंकेत पोहोचली. आता युद्धाची तयारी झाली. रावणाच्या बाजूने होते इंद्रजित, मेघनाद, अतिकाय, अकंपन, प्रहस्त यांसारखे महाबलाढ्य योद्धे आणि लाखोंची राक्षस सेना. रामाच्या बाजूने होते हनुमान, अंगद, नील, नळ, सुग्रीव, जांबवंत आणि कोट्यावधी वानर. पण सगळ्यात महत्वाचे होते रामाचे धनुष्य आणि त्यांचे धर्म. युद्ध सुरू झाले. रावणाचा भाऊ विभीषण रामाला येऊन मिळाला होता. त्याने लंकेतील अनेक रहस्य सांगितली. रामाने त्याचे स्वागत केले आणि म्हणाले, जो माझ्याकडे शरण येतो त्याला मी कधी सोडत नाही. विभीषण आश्रयाचा हा प्रसंग अत्यंत महत्वाचा आहे. रावणाचा स्वतःचा भाऊ धर्माच्या बाजूने आला. रामाने लगेच त्याला स्वीकारले, कारण राम कधी अभयार्थींना नाकारत नाहीत. हे रामाच्या करुणा हृदयाचे प्रमाण आहे. मंडळी, लंकेत महायुद्ध सुरू झाले. हे युद्ध कित्येक दिवस चालले.
त्यात अनेक महत्वाचे प्रसंग आले. इंद्रजिताने ब्रह्मास्त्र टाकले आणि राम लक्ष्मण मूर्छित झाले. वानरसेना घाबरली, पण जांबवंतांनी हनुमानाला सांगितले, हिमालयावर संजीवनी बुटी आहे, ती आण. हनुमान हिमालयावर गेले. बुटी ओळखता आली नाही म्हणून पूर्ण पर्वतच उचलून आणला. संजीवनीने राम लक्ष्मण जागे झाले. कुंभकर्ण, रावणाचा महाकाय भाऊ, 6 महिने झोपतो आणि 6 महिने जागा असतो असा शाप होता. त्याला जागे केले गेले. कुंभकर्ण इतका मोठा होता की हत्ती त्याच्या पुढे खेळण्यासारखे वाटत. त्याने रावणाला समजावले, सीतेला परत कर, राम थोर आहेत. पण रावण ऐकेना. मग कुंभकर्ण म्हणाला, भावाची बाजू मी घेईन, ते माझे कर्तव्य आहे. रामाने कुंभकर्णाचा वध केला. इंद्रजिताने अदृश्य राहून युद्ध केले. त्याने नागपाशाने राम लक्ष्मणाला पुन्हा बांधले. गरुड आले आणि नागपाश तोडले. शेवटी लक्ष्मणाने इंद्रजिताचा वध केला. आता वेळ आली रावणाची. रावण स्वतः रणांगणावर उतरला. त्याचा रथ भव्य होता. त्याची शक्ती अचाट होती. तो 10 तोंडांनी गरजत होता. त्याने राम सेनेवर शस्त्रास्त्रांचा वर्षाव केला. राम आणि रावण यांचे भीषण युद्ध झाले. रामाने एकामागून एक रावणाची 10 मस्तके तोडली, पण रावणाला नव्या मस्तके उगवत राहिल्या. रामाने अनेक शस्त्रे वापरली, पण रावण मरेना. तेव्हा विभीषणाने सांगितले, राम, रावणाचा प्राण त्याच्या नाभीत आहे, त्याच्या नाभीवर बाण मारा. रामाने ब्रह्मास्त्र उचलले. हे अस्त्र ब्रह्मदेवाने दिले होते. त्यात वायूचे तेज, अग्नीचे बळ, मेरू मंदर पर्वतांचे वजन होते. रामाने या दिव्यास्त्राची प्रत्यंचा ओढली आणि रावणाच्या नाभीवर सोडले. ते बाण रावणाच्या छातीतून आत शिरले, नाभीत पोहोचले. रावणाचा प्राण घेतला आणि परत रामाच्या भात्यात आले. रावण कोसळला. भूमी हादरली. समुद्राच्या लाटा उंच उठल्या आणि आकाशातून देव ओरडले, जय राम, जय राम, जय जय श्रीराम. रावण मेला. 10,000 वर्षांच्या तपस्येने मिळवलेली शक्ती, विद्वत्ता, बळ सगळे धुळीस मिळाले. का? कारण त्याने अहंकार, लोभ आणि काम यांना शरण गेला. त्याने दुसऱ्याच्या पत्नीवर डोळा टाकला, धर्म सोडला आणि धर्म सोडणाऱ्याचा नाश निश्चित असतो. मंडळी, आपण आज श्रीरामाची ही विस्तृत कथा ऐकली. ही कथा ऐकण्याने, वाचण्याने काय फायदा होतो? वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडात सांगितले आहे, जो व्यक्ती नित्य रामायण वाचतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते, आयुष्य वाढते, संतती होते, संपत्ती मिळते, दीर्घायुष्य लाभते आणि मृत्यूनंतर श्रेष्ठ गती मिळते. मंडळी, आजचा दिवस रामनवमीचा आहे. आज एकच संकल्प करा, राम राम हे नाम रोज जपायचे. बसताना, उठताना, जेवताना, झोपताना. हे नाम म्हणजे एक संजीवनी आहे. जीवनाच्या कोणत्याही कठीण प्रसंगात रामनाम घेतले तर मनाला शांती मिळेल. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ.